खेड आळंदी हा मतदारसंघ। इथं मात्र आपण बघतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं महायुतीचं पारडं जड असल्याचं दिसतंय। नेमके इकडचे संभाव्य आमदार कोण आहेत, कुणाला खेड आळंदीकरांनी पसंती दिलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत। यावेळेस सगळ्यात महत्त्वाची बातमी, खेड आळंदीचा संभाव्य आमदार दिलीप मोहिते, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि ते आता इथं संभाव्य आमदार असतील। खेड आळंदीचा गड दिलीप मोहिते राखतायत अजित पवार गटासाठी, तर बाबाजी काळे ठाकरे गटाकडून त्यांच्या पुढे आव्हान त्यांना होतं। बाबाजी काळे यांचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं आणि दिलीप मोहिते जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इथं विजयी होऊ शकतात, असं खेड आळंदी मधलं चित्र या ठिकाणी वैष्णवी पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळेच दिलीप मोहिते यांच्या विजयाची संभाव्य कारण काय आहेत आपण जाणून घेऊयात। हे संभाव्य आमदार आहेत आणि हीच कारण आपल्याला जाणून घ्यायची आहेत रोहिदास घाडगे यांच्याकडून। थेट जाऊया खेड आळंदीमध्ये। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असली तरी विद्यमान आमदारांच्या समोर शिवसेनेकडनं नौखा उमेदवार दिला गेल्याने या ठिकाणची लढत ही दिलीप मोहिते पाटलांसाठी सोपी झाली। महाविकास आघाडीकडून त्या पद्धतीने ताकद लागली नाही। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये याचा थेट फायदा दिलीप मोहिते पाटलांना झाला। त्यामुळे खेड आळंदीतून दिलीप मोहिते पाटील हे विजयाच्या दिशेने वाटचाल करतील अशी शक्यता वर्तवली जाते।